नमस्कार दादा, नमस्कार. तुमचं एकदा संपूर्ण नाव सांगा. मी पंकज भांबळे, राहणार हनुमंतखेडा, तालुका जाफराबाद, जिल्हा जालना. आज दिनांक 30 सप्टेंबर 2025 रोजी तुम्ही आमच्या SRT शेतीला भेट देण्यासाठी या ठिकाणी आलेला आहात. आणि या ठिकाणी तुम्ही आता आमचा कपाशी आपला सोयाबीन आणि तुरीचा प्लॉट या ठिकाणी बघितलेला आहे. बरोबर. आता तुम्हाला हा SRT पद्धतीने आपण डेव्हलप केलेला तुरीचा प्लॉट हो. आणि प्लस सोयाबीनचा प्लॉट कसा वाटतो बरं तुम्हाला? तुरीचा आणि सोयाबीनचा प्लॉट मला जबरदस्त वाटला. आपण स्वतः आपण तूर पाहू शकता की बा इथं ब्रँचेस किती आलेले आहे तुरीला. हे 3 वेळेस छाटणी केलेली आहे सरने. इथं 1 वेळेस इथं पाहू शकता, इथं 2 वेळेस आणि 3 सुरुवातीला. तूर ही 8 फुटावर टाकेला असताना पण हे एकमेकाला टच झालेली आहे तूर. पूर्ण तास आपला दोन्ही 8 फुटाचा गॅप हा अंतर हे मिळलेलं आहे का नाही? सोयाबीनचं पण पाहू शकता तुम्ही, शेंगा पण चांगले आहे आणि वाढलेली पण आहे. खालची पण पाहू शकता, इथं ही शेंगा पण पहा. जेमतेम एका झाडाला 200, 250, 300 पर्यंत शेंगा आहे. प्रत्येक झाड पाहू शकता. याच्यात थोडी अशी मिस्टेक वाटते की हे दोन्ही तुरीचं तासाचं अंतर 8 फूट न ठेवता आपण जर 12 फुटाच्या पुढे ठेवलं असतं तर परत याच्यात सूर्यप्रकाश खेळत राहिला असता, असं मला लक्षात आलं. बरोबर दादा. आता या ठिकाणी आपण काय झालेलं आहे, एक बेडवर तुरीची लागवड केलेली आहे का नाही? बरोबर बरोबर. आणि परत त्याच्या शेजारी आपण एका बेडवर सोयाबीनचे 2 तास घेतलेले आहे. हो बरोबर आहे का नाही? बरोबर. आणि याच्यामुळं काय झालं, आपली तुरीची 3 वेळेस छाटणी करून सुद्धा हो. अशी प्रचंड आपली तूर वाढलेली. आज जवळपास 6-7 फुटाचं 6 समजा फुटाच्या वरती तूर आहे सध्या पण आता. आहे का नाही? बरोबर. तर आपला आता या तुरीमुळं काय झालं, आपले जे सोयाबीन आहे हो ही झाकळून गेलेली आहे. हो. बरोबर आहे की नाही? यामध्ये अजून आपल्याला जवळपास 4 फुटाचं अंतर तरी आपल्याला या तुरीमध्ये ठेवायला पाहिजेत होतं. बरोबर आहे की नाही? बरोबर. आता या ठिकाणी आपण बघू शकता आपला सोयाबीन तुरीचा प्लॉट अशा प्रकारे चांगला या ठिकाणी आलेला आहे. पण चांगली आलेली आहे. सोयाबीनला काही असं नाही की बाबा सोयाबीन आली नाही, पण मग याच्यात परत जर आपण 2 बेड जर टाकले असते, 2 बेड सोयाबीन आणि 1 बेड तुरीचे, तर परत याला सूर्यप्रकाश चांगला मिळाला असता, हवा खेळती राहिली असती, आहे का नाही? बरोबर. आता याच्यामुळे काय झालं, आपलं हे जे सोयाबीन पीक लवकर यायचं हो, तर त्याला सूर्यप्रकाश न मिळाल्यामुळं याला आता थोडाफार वेळ लागणार आहे का नाही? बरोबर. आता आपल्या या सोयाबीनचे जवळपास एका एकरमध्ये 19 तास आपले बेड हे तुरीचे आहे. हो बरोबर आहे. आणि आपले सोयाबीनचे तेवढेच बेड आहे समजा, हो. बरं का? अर्धे अर्धे झाले सेम. आता या ठिकाणी पूर्ण तुरीचा प्लॉट तुम्ही बघू शकता. अशा प्रकारचा आपला तुरीचा आणि सोयाबीनचा प्लॉट या ठिकाणी जमलेला आहे. याच्या अगोदर बरेच वर्षापासून सरनं मल्चिंग टाकेली होती. ती मल्चिंग पण तशीच आहे. जेमतेम सरचं हे 4थं वर्ष आहे. अगोदर याच्यात अगोदरच्या पिकाचे ढसकट आहे पहा. हे ढसकट पण असे पुजलेले आहे, नुसते त्याला धक्का लागला तर लगेच निघून पडते. या ठिकाणी पूर्वी आपण मिरची पीक घेतलेलं होतं इथं मिरची मागील वर्षी, आणि मिरची पीक आपण कट करून या ठिकाणी नंतर याच्यावर आपण हरभरा याची टोकन केली होती. आणि आता यावेळेस आपण तूर आणि सोयाबीनचा प्रयोग या ठिकाणी केलेला आहे. आता आपल्याला या क्षेत्रामधून आता मागील वर्षीचा मी अनुभव आहे आपल्याला तुरीचा, बरोबर? हो तर मागील वर्षी आपल्याला एका बेडला हो. जवळपास 40-45 किलो ॲव्हरेज आलं होतं हा, एका बेडला. एका बेडला. आपले आता 19 बेड तूर आहे. हो. हां, तर आपल्याला जवळपास याच्यामधून 7-8 क्विंटलच्या वर आपल्याला उत्पादन येईल अशी आशा आहे. तुम्हाला काय वाटतं बरं? नाही, मला असं वाटतं की बाबा 7-8 क्विंटलच्या वरती यायला पाहिजे. कारण की अशी तूर मी अजून आमच्या साईडला बघितलेली नाही. आपण तिकडं 3 वेळेस खोडणी करायला असताना पण एवढे 8-8 फुटाचे गॅप हे मिळलेलं नाही आमच्या इकडं. हे इथं आपण पाहू शकता 8 फुटातून आपल्याला सध्या पण जायला जरा तकलीफ होती. हे पासून अजिबात. आता branches याच्यामध्ये एकदम भारी. जाण्यासाठी पण जागा शिल्लक राहिली नाही. बरोबर आहे की नाही दादा? हो बरोबर बरोबर. आणि या ठिकाणी आपण त्याच्यामधील सोयाबीन पण बघू शकता की अशा सुंदर प्रकारचं आपलं हे सोयाबीन आलेलं आहे. आता सोयाबीनचं उत्पादन किती निघू शकतं बरं याच्यामधून तुमच्या अंदाजानुसार? आता याच्यात तुरीचं उत्पन्न निघू शकतं. आपण तो अंदाज सांगितला तसा आता आपण याच्यात पण अंदाज सांगू शकतो की बा
साधारण बऱ्यापैकी निघू शकतं. तसं आता आपल्याला फिक्स अंदाज सांगता येणार नाही, कारण की आपण आज बेडवरलं वापरेल नाही आपलं. आता जवळपास याच्यामध्ये आपल्याला 6-7 क्विंटल म्हणा हे झालं, हो सोयाबीन झालं तरी आपण खुश आहे. हो बरोबर आहे की नाही? हो, याला खर्च काहीच आज आपलं एका एकरामधून तुरीचं आणि सोयाबीनचं मिळून जर 15-16 क्विंटल जरी उत्पादन मिळालं तर आपण एकदम आनंदी आहे. हो बरोबर. SRT पद्धतीमध्ये हेच आहे, शेती बलवान पीक तर पीक पैलवान. या ठिकाणी बघू शकता पूर्ण खडक आहे आपला, आहे का नाही दादा? हो बरोबर. हे बघा पूर्ण दगड आहे. दाखवा हातात घेऊन एकदा. दगड डायरेक्ट खाली खाली आपण असं पाय जर टाकला तर खाली हातात जमिनीवर घेऊन पडतो, दाखवा दगडावरच पडतो. हे पहा पूर्ण दगड आहे, खडक केलं पूर्ण. पूर्ण असा हा आपला खडक आहे आणि या खडकावर आपली SRT पद्धतीने हे असं जोमदार पीक या ठिकाणी आलेलं आहे. सोयाबीन. माझी सर्व शेतकरी बांधवांना नम्र विनंती आहे की शेतकऱ्यांनी अतिरिक्त खर्च न करता दरवर्षी नागाटी, रोटेटर, बाकीची आंतर कुठल्याही प्रकारची आंतर मशागत न करता शेतकऱ्यांनी एक वेळेस नांगरणी करून रोटेटर करून चांगल्या प्रकारचे बेड पाडून घ्यावेत आणि अशा पद्धतीने SRT पद्धतीने पिके घ्यावीत. आता आपले कृषीरत्न कृषीभूषण माननीय चंद्रशेखर बर्ड सावळेदादा जे हो ते अख्ख्या जगामध्ये बरोबर. शेतकऱ्यांना या माध्यमातून जागृत करत आहेत आणि त्यांच्यामुळंच आपण पण या SRT पद्धतीला सुरुवात केलेली आहे. आपले मार्गदर्शक डॉक्टर मोठे साहेब, कोसळीचे विठ्ठलरावजी वैद्य साहेब, त्याच्यानंतर रावसाहेब पाटील मोरे साहेब, मोरेदादा यांचं आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन लाभतं. कुठलेही याच्यामध्ये पैशाची देवाणघेवाण करण्याची गरज नाही. हे मोफत सल्ला मिळतो सगळीकडं. बरोबर आहे का नाही? बरोबर बरोबर तर शेतकऱ्यांनी याचा फायदा घ्यायला पाहिजे, का नाही बरं? बरोबर. तर तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगू शकता दादा? नाही, शेतकऱ्याचं सध्या असं वातावरण आहे की बा आपण जर शेतकऱ्याला मोफत द्यायला गेलो काही पण तर शेतकऱ्याला ते पडत नाही. तुम्ही जर आता एक असं सांगितलं की बा माझ्याजवळून 1 किलोवर वाळून कलर करून वाळू 1 किलोवर न्या आणि तुम्ही शेतामध्ये फेका आणि अशाची बेड काढून हे करा, तर शेतकरी आला की त्याच्यावर विश्वास ठेवन, पण जे फ्री भेटतं शेतकऱ्याला त्याच्यावर विश्वास ठेवणार नाही. बरोबर आहे की नाही दादा? हो, शेतकऱ्याला कसं पाहिजे, शेतकऱ्याला पैसे देऊन विश्वास ठेवायची हे पाहिजे शेतकऱ्याला. बरोबर. ज्या शेतकऱ्यांना SRT पद्धतीने शेती करायची असेल अशा शेतकऱ्यांनी माझा व्हॉट्सअप नंबर आहे 8007155044. या नंबरवर संपर्क साधू शकता किंवा आपले पंकज भाऊ आहे, तुमचासुद्धा नंबर सांगा एकदा. 83 80 96 44 58. आता यावर्षी तुम्ही किती एकरवर SRTला सुरुवात केलेली बरं? आपण यावर्षी 2 एकराला सुरुवात केली. एका एकरामध्ये आपण सोयाबीन लागवड केलेली आणि एका एकरामध्ये मक्का. तर बरं. आपण ज्या वेळेस लागवड केली सोयाबीन आणि मक्का, तर त्याच्यानंतर 15 ते 20 दिवसांनाच आपण असं लक्षात आलं की बा आपण 2 एकर न करता आपण पूर्ण 12 एकर हे SRT पद्धतीने करायला पाहिजे होतं. तुम्हाला पश्चाताप व्हावा लागला आता? होऊ लागला. ते पण आता नाही, ज्या दिवशी आपण लागवड केली त्याच्या 15 दिवसानंतर लगेच. असं का? आता पुढच्या वर्षी मी पूर्ण 12 एकर SRT पद्धतीने करणार आहे. माझ्याकडे 3 ते 4 एकर ऊस राहणार आहे पुढच्या वर्षी, तर ते ऊसामध्ये पण मी SRT पद्धतीनेच लागवड करणार आहे. धन्यवाद दादा, तुम्ही इतक्या दूरून आलात, आमच्या शेतीला भेट दिली आणि योग्य तुम्ही असं शेतकऱ्यांना सल्ला दिला त्याबद्दल मी तुमचा खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद.